बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राकडून येत्या 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, कृषी प्रदर्शन घेत आहे, का शेतकऱ्यांनी इथं भेट द्यावी? या ठिकाणी शेतकऱ्यांना काय पाहायला मिळेल? आत्तापर्यंत जी काय देशातली सगळी कृषी प्रदर्शनं असतात ती स्टॉल असतात. फक्त स्टॉल म्हणजे काय, त्यांना फक्त बियाणं विक्री करायची किंवा त्यांचे काय प्रॉडक्ट असतील ते विक्री करायची, किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट्स असतात किंवा काही मोठे अवजार असतात, ती फक्त पाहायला मिळतात. परंतु त्याला एक समजत नाही की ह्या बियापासून जे तयार होणारं, समजा टॅमॅटो असेल तर ते दिसणार आहे कसं, त्याला औषधं कुठली लागणार आहे, ते बाजारात जाणार आहे का. आणि नेमकं या प्रदर्शनाची खासियतच अशी आहे की तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे. म्हणजे कुठल्याही पिकाचं इथं समोर तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे ती जर व्हरायटी नवीन असेल टॅमॅटोची, तर त्या टॅमॅटोची व्हरायटी इथं दिसणार आहे कशी, वाढणार आहे किती, उंची किती असेल, त्याचा रंग कसा असेल, आणि मग पुढच्या वर्षी स्वतः प्रयोग करून नुकसान करून घेण्यापेक्षा पुढच्या वर्षी त्यांनी तो निर्णय घ्यायचा का नाही घ्यायचा हे त्याला समजेल. त्याचप्रमाणे समजा आता ही आपली याची आपण नवीन जी टेक्नॉलॉजी इथं दाखवतो आहे त्या संदर्भात सुद्धा काय करायचं आहे, पुढच्या वर्षी आपण ही स्वीकारायची का, ह्याच्यावर त्याला निर्णय घेणं सोपं जाईल. तर तुम्हाला दुसरी गोष्ट सांगा, AI टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन आहे. गेले अनेक वर्ष झालं शेतकरी पारंपरिक शेती करतोय. भविष्याच्या दृष्टीने AI टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची असेल? शेती तर पूर्वीपासून करतोच आहे, पण त्याचं स्वतःचं राहणीमान, स्वतःचे राहणीमानातले जे प्रपंचातले खर्च असतील आणि शेतीतले खर्च हे अनेक पटीने वाढलेले आहेत, आणि उत्पन्न त्या पटीत वाढलं जात नाही. मग अशा वेळी त्याला ती शेती परवडणार आहे का? आणि यासाठी आता इथून पुढं असा अडाणी शेतकरी राहून चालणार नाही. त्या शेतकऱ्यांनी स्वतः सगळ्यात त्यातलं तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तो अडाणी न राहता त्याला औषधापासून ते त्याला जमिनीतला पार pHपासून ते मायक्रोबायोलॉजीपासून सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि नेमकं ही जे AI टेक्नॉलॉजी जी आहे, की अख्खं जग आता इथून पुढे AI टेक्नॉलॉजीमय होणार आहे, आणि त्याच्याचबरोबर शेतीसुद्धा त्यापासून वंचित राहणार नाही आहे. तर हेच टेक्नॉलॉजी दुसऱ्या ठिकाणी येऊन आपल्याला कधीतरी 5-10 वर्षांनी समजण्यापेक्षा ही आपल्याला यंदाच आपण पाहावी आणि आपण सुरुवात करावी. यासाठी म्हणून आपण 1000 शेतकऱ्यांना ह्याच्यात सामावून घेतलेलं आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या. आणि ऊस हे पीक मोठ्या प्रमाणात असतं, शुगर फॅक्टरीमुळे आणि थोडं सोपं असल्यामुळे शेतकरी हे लावत असतो, आणि त्याला ते परवडण्यासाठी हे पीक कसं आहे ते समोर दिसावं म्हणून आपण हे ऊसाचं पीक इथं त्याचा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट घेतलेला आहे. इथं डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट घेतलेला आहे, बरोबर आहे. एक AI वरती केला आहे आणि एक नॉन AI वरती आहे. साधारणतः खर्चामध्ये आणि उत्पादनामध्ये साधारणतः किती फरक पडेल? कसं असतं, आपल्याला वाटतं किंवा आपल्याला तज्ज्ञांनी सांगितलेलं असतं म्हणून आपण खतं घालतो, आपल्याला वाटतं म्हणून आपण पाणी देत असतो, पण ह्याला काही गणित काहीच नाही. परंतु ह्या ज्या टेक्नॉलॉजीमुळे ते त्यावेळी हवामान कसं असेल, जमिनीची काय मॉइश्चर किती आणि त्या पिकाला पाणी किती लागणार आहे, हे आजपर्यंतच्या अनुभवावरून असं दिसतं की 50% पाणी सहज वाचू शकतं. खतंसुद्धा 40-50% वाचू शकतात. आणि त्या जसं लहान बाळ असतं तेव्हा त्याला कॅल्शियम लागत असतं, तसं या पिकाला लहानपणी काय जास्ती लागतं ते त्यावेळी दिलं जातं. एरवी आपण पिकं सरळ खताशी टाकून देतो आपण, ते लागतील काही बरीचशी पाण्यावर वाहून जातात. त्यावेळी त्यावेळी ती पिकाला आपण जर डोस दिला किंवा खतं दिली तर त्याचा नक्कीच त्याच्या वाढीवर उत्तम परिणाम होतो आणि रिझल्ट चांगले येतात. आणि यासाठी आपण हे जे ऊसाचं पीक घेतलेलं आहे. AI ला साधारण दादा खर्च येत नाही असं वाटत नाही का? कारण शेतकऱ्याला कितपत परवडू शकतं की AI टेक्नॉलॉजी वापरणं, त्या दृष्टीने शेती सुरुवातीला कुठलीही टेक्नॉलॉजी महाग असते, त्या पद्धतीने आजसुद्धा ही आहे. आणि हेच नेमकं की ह्याच्यात प्रतापराव पवारांनी ह्याच्यात जो सहभाग घेतलेला आहे आणि त्यांना शेतकऱ्यांची मानसिकता माहीत आहे, त्यामुळे त्यांनी ही टेक्नॉलॉजी आपल्याला आणायची, शेतकऱ्यांना द्यायची आणि त्यांनी ती स्वीकारावी. यासाठी स्वतः इंग्लंडला गेले, ऑक्सफोर्डला गेले, तिथे डॉक्टर जावकरांशी ते बोलले. त्यानंतर त्या ऑक्सफोर्डचं मायक्रोसॉफ्टबरोबर संबंध होते, त्यामुळे त्यांनी एकत्रित इथं सुरुवात करून दिली. त्यानंतर इथले नलवडे सर असतील त्यांनी, आणि इथले जे सगळे पीक जे बघणार आहेत तो तुषार जाधव, ह्या सगळ्यांनी खूप प्रयत्न करून आजचं हे इथं पीक आणलेलं आहे. आणि ही टेक्नॉलॉजी जरी महाग असली तरी प्रतापराव पवारांनी CSR फंड मिळवून फक्त 10,000त ही टेक्नॉलॉजी आपल्याला शेतकऱ्यांना दिलेली, 1000 शेतकऱ्यांसाठी.
पुढं ही अजून स्वस्त होईल आणि जेव्हा आपण 3 एकरावर 4 एकरावर नेऊ तेव्हा त्याला भागिले 4-3 होतील. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी आणखीन स्वस्त होईल. आणि तुम्हाला माहिती आहे शेवट इलेक्ट्रॉनिक हे आपल्याला कुठलेही उपकरणं असतील जेवढी वापरली जातात जेवढी तयार होतात तेवढी ती स्वस्त होतात आणि ती झाल्याशिवाय शेतकरी स्वीकारणार नाही आणि झाल्याशिवाय ते राहणार नाही आणि त्यासाठी आपण प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. ऊसाव्यतिरिक्त आणखी काही पिकं आहेत जी शेतकऱ्यांना बघायला या ठिकाणी मिळतील आणि किती एकरावरती हे प्रदर्शन असेल? हे जवळजवळ 150 एकरावर हे सर्व प्रदर्शन पसरलेलं आहे. फक्त आता शेतकऱ्यांनी चालायची तयारी पाहिजे, बघायची तयारी पाहिजे. आणि यावेळी आपण जर्मनीतनं सुद्धा वेगवेगळी फुलं असतील तर त्या कंपन्या जर्मनीतनं आणल्यात. फुलाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जवळजवळ 28-29 प्रकार तुमच्या शेवंतीचे आहेत, टॅमॅटोचे आहेत जवळजवळ 30 एक प्रकार आणि इतरही पिकं आहेत. काही आता पिकं याच सिस्टीमवर आपण डाळिंब घेतलेलं आहे, द्राक्ष घेतलेली आहेत आणि आता हळूहळू जी बाहेरची फळं जी येणार आहेत की आवोकाडो असेल ते सुद्धा आपण काही थोड्या प्रमाणात लावलेले आहे. कारण आवोकाडोसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परदेशातून यायला लागलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांनी आवोकाडो असेल किंवा भविष्यात फणस असेल की जी पारंपरिक पिकं नाहीत आपल्या इथली तीसुद्धा आपल्याला कदाचित भविष्यात घेणं गरजेचं आहे. याचं सगळ्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण या संपूर्ण फार्मवर केलेलं आहे. या फार्मसोबत म्हणजे AI वरती केलं आहे का जनरल पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता? आता आपण ऊस हा पूर्ण AI वर केलेला आहे आणि काही प्रमाणात काही भाजीपाला आणि काही फळं केलेली आहेत. पण फळांवर शेवट कसं असतं याला स्वतःचा मेंदू नसतो. याला आपण म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर याला आपल्याला डेटा प्रोव्हाइड करावा. तो डेटा त्यात जो घालू त्याच्यावर ही AI टेक्नॉलॉजी चालते. तर यासाठी आपल्याला ऊसाचा जवळ एक 100-125 वर्षाचा डेटा असल्यामुळे तज्ज्ञ असल्यामुळे आणि इथं मोठ्या प्रमाणात शेतकरी उपलब्ध असल्यामुळे आपण पहिल्यांदा ऊस घेतलेला आहे. यानंतर आपल्याला पुढच्या वर्षी बहुतेक आपल्याला द्राक्ष घेता येतील कारण द्राक्षाचा शेतकरी हा हुशार आहे. केळी घ्यावं लागतील, डाळिंब घ्यावं लागेल. ह्या सगळ्याच टेक्नॉलॉजी आपल्याला घ्यावं लागतील आणि खूप स्वस्त झाल्यानंतर भुसार जे आहे की आता जिरायत भागातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात नसतात. पाऊस पडेल तेव्हा ते सगळं पीक असतं. त्यामुळे जिथं बागायत आहे जिथं विहीर बागायत आहे तिथं त्या पिकांवर आपल्याला घेता येईल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गेली अनेक वर्ष झालं की वेगवेगळे पाहुणे या कृषीच्या उद्घाटनाला बोलवले जातात. यंदाच्या वर्षी कोण असणार आहे? यंदाच्या वर्षी पवार साहेबांच्या याचे संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम चालेल. परंतु याला आपले उपमुख्यमंत्री उपस्थित असतील, त्यानंतर कृषी मंत्री उपस्थित असतील, यानंतर ज्या पशुसंवर्धन मंत्री आहेत त्या उपस्थित असतील आणि इथं आज 15 तारखेला इथं बारामतीत जो खेळाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपण क्रीडा मंत्र्यांनासुद्धा आमंत्रित केलेलं आहे. उपमुख्यमंत्री म्हणजे अजितदादा असतील का? या तालुक्याचे ते आमदार आहेत. अच्छा अधिक या महाराष्ट्राचे ते उपमुख्यमंत्री आहेत. अच्छा. तर दुसरी गोष्ट अशी आहे की सातत्यानं गेल्या काही दिवसापासून बातम्या येतात की पवारांची जवळीक वाढती आहे, पवार कुटुंब पुन्हा एकदा येतं आहे आणि याच निमित्तानं कृषीच्या निमित्तानं का होईना उद्घाटनाच्या निमित्तानं अजित पवार येते त्याचं एक पूर्वनांदी म्हणा आहे. माझा विषय हा सगळा ॲग्रिकल्चरचा कृषी विभागाचा आहे आणि या संस्थेचा व्यवस्थित कसं चालेल आणि या शेतकऱ्यांना कसा त्याचा फायदा होईल हे बघणं माझं काम आहे. आणि यासाठी ज्या काय महाराष्ट्राने यांना निवडून दिलं आहे आणि त्यांनी जे मंत्री त्या खात्यावर ठेवले त्यांना इथं आणून ही दाखवून ही टेक्नॉलॉजी अख्ख्या महाराष्ट्रात पहिल्यांदा कशी पसरली जाईल या थोड्या साधा स्वार्थ म्हणा किंवा तुम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक विचार म्हणा हा आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे आपण या सर्व मंत्र्यांना आमंत्रित केलेलं आहे. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? इथून पुढची जी शेती आहे आपण नुसतंच कुठं म्हणजे नुसत्या तक्रारी करण्यापेक्षा किंवा आपण सरकारला नुसता दोष देण्यापेक्षा आपल्याला त्या पिकावर आपल्याला जगायचं आहे, आपलं प्रपंच चालवायचं आहे. यासाठी अडाणी राहून चालणार नाही आहे. आपल्याला टेक्नॉलॉजीची साथ ही घेणं गरजेचं आहे आणि जो टेक्नॉलॉजीची साथ घेईल आणि आपल्या पिकात बदल करेल, उद्धार करून घेईल, त्याचा उद्धार होईल, दुसऱ्याचा उद्धार होईल असं मला वाटत नाही. पारंपरिक शेतीचे दिवस राहिलेले नाही आहेत. पारंपरिकतेला आधुनिकची जोड दिली तर शेतकरी आणखी प्रगत होईल आणि जर हे तंत्रज्ञान पाहायचं असेल तर तुम्ही देखील बारामतीतील कृषी प्रदर्शनाला 16 ते 20 जानेवारी दरम्यान भेट देऊ शकता. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, ABP माझा,
बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.